हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर आज आहे अक्षय तृतीयेचा दिवस आणि घरात सगळी गडबड चालू असल्यामुळे मग मी दारात अगदी छोटीशी रांगोळी काढली. छान हळदीचं लेपन केलं दारावरती, मस्त दरवाजावरती स्वस्तिक काढलं. त्यानंतर सकाळी लवकरच देवपूजा आटोपली होती माझी, बघू शकताय. छानपैकी देवपूजा आटपून त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात केली. पण त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे चहा. तर तो चहा घेतला मी आधी आणि त्यानंतर मग बाकीच्या कामांना सुरुवात केली. बघू शकताय मस्तपैकी चहा पावडर टाकली, आलं टाकलं, इलायची टाकली आणि मस्त असा चहा मी सगळ्यात आधी करून घेतला आणि त्यानंतर मग मी कामाला सुरुवात केली. चहाशिवाय माझ्या दिवसाची सुरुवात होतच नाही, हे अंतिम सत्य आहे. त्यानंतर मग मस्त थोडासा उशीर झाला होता खरं तर, त्यामुळे मग पटापट कामाला सुरुवात केली. सगळ्यात आधी मी डाळीचा कुकर लावला. त्यानंतर मग भात लावून घेतला सोबतच लगेचच. काय होतं माहिती आहे का, ॲट अ टाईम तुम्हाला जर एकट्या माणसाला सगळी कामं करायची असतील, सोबत कोणीच नसेल, तर अशी ॲडजस्टमेंट काहीतरी करावी लागते. तर तुम्हाला मी पुढे दाखवणारच आहे, मी पुढे कसं कसं काय काय केलं आहे ते. तर इथे मी डाळ लावून घेतलेली होती. त्यानंतर भात लावून घेते. त्यात मी मीठ, जिरं, तेजपत्ता वगैरे सगळं मी आत्ताच घालून घेते आहे. ज्यावेळेस मी डाळ शिजायला टाकली त्यात थोडंसं तेल टाकलं, म्हणजे हरभऱ्याची डाळ पटकन शिजते. पुरणाच्या पोळीचं जेवण बनवायचं होतं आज, त्यामुळे मग अगदी घाईमध्येच सगळ्या गोष्टी करत होते. त्यानंतर मग बेसन घेतलं आणि बेसन पीठ भिजवून घेतलं. म्हणजे कसं, बाजूला भिजवून ठेवलं तर काय होतं की पुरणाची डाळ शिजल्यानंतर लगेच कढई तापायला ठेवून त्यात कुरडई, पापड, भजे काढून होतात आणि त्यातलं थोडंसं तेल कमी करून त्यातच आमटी टाकली जाते. त्यामुळे मग मी भजींचं पीठ आधी भिजवून ठेवलं. हे अशी ॲडजस्टमेंट करते मी. म्हणजे काय होतं, डाळ शिजते, त्याचं पाणी आपण काढतो आणि लगेच आमटी टाकता येते. आणि आमटी टाकायला दुसरी कढई वापरण्यापेक्षा भजे, कुरडई, पापड आधीच काढून घेते मी आणि तीच कढई तेलाची असते आणि त्यातच मग रशी टाकते. म्हणजे मग काय डबल भांडे पण खराब होत नाही आणि एका भांड्यातच काम पण होतं आणि तेल पण वाया जात नाही उगाचच. तर या पद्धतीने. आणि कुरडई पापड कोणी खूप जास्त खात नाही आमच्या घरात, त्यामुळे मग अगदी थोडेसेच कुरडई पापड मी तळून घेतले. पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं की खूप जास्ती वेळ जातो त्याच्यामध्ये. त्यानंतर मग मी भजे काढून घेतले. मी तर या पद्धतीनेच करत असते. तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने करतात? बऱ्याच ठिकाणी बटाटा भजी वगैरे पण करतात, पण सरासरी आमच्या घरात कांदा भजी जास्त प्रमाणात चालते, त्यामुळे मग मी कांदा भजीच करते. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न नक्की करा. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटत आहेत ते. तर या पद्धतीने मी सगळे भजे तोडून घेतले आणि त्यानंतर मग परत भजे झाल्यानंतर आमटीला सुरुवात केली. तर भजे वगैरे माझे काढून झालेले होते. कांदा, लसूण, खोबरं, आलं आणि थोडीशी कोथिंबीर हे सगळं घालून मी वाटण काढून घेतलेलं होतं आधीच. तर ते वाटण मी तेलात थोडं तळून घेतलं. त्यानंतर जसं की तुम्हाला माहितीच आहे, आमचा नाशिकचा मसाला आहे, तर तो थोडासाच होता माझ्याकडे, नवीन करावा लागणार आहे मला. तर 2-3 तेजपत्ते त्यात मी टाकून घेतले. त्यानंतर नाशिकचा आमचा जो मसाला आहे आणि कांदा लसूण मसाला आहे तो टाकून मग आमटी केली. तर हे डाळीचं पाणी मी काढून घेतलेलं होतं, त्याच पाण्याची मी आमटी केली, फक्त वरून एक्स्ट्रा कोणतंही पाणी घातलं नाही. तर मी इथे मसाला टाकून घेतला, हळद टाकून घेतली, छानपैकी मिक्स होऊ दिलं. आणि खरं तर तेल तापलेलं असल्यामुळे लगेचच तेल सुटलं होतं, म्हणून मग मी लगेच आमटी टाकून दिली. कोथिंबीर वगैरे नाही टाकली लगेच. बघू शकता छान तरी आलेली आहे आणि त्यानंतर मग वरून मी कोथिंबीर भुरभुरली त्याच्यावरती. तर या पद्धतीने माझं निम्म काम झालं आहे म्हणू शकताय तुम्ही.
भात झाला, पुरण काढून झालं आहे, आमटे टाकून झाले, भजे कुरडे पापड तळून झाले. आत्ता फक्त रस आणि पोळी करायची. त्याआधी मी पूजेची मांडणी करून घेतली. तर या पद्धतीने पूजेची मांडणी असते. आणि जो तांब्या आहे त्यावरती पुरणपोळी झाल्यानंतर पुरणपोळीची घडी करून त्यावरती आंबा ठेवला जातो आमच्याकडे. तर या पद्धतीने मी करून घेते. आणि प्रत्येक सणाला चुलीत पॉसिबल झालं तर चुलीत, पण शक्यतोवर प्रत्येक देवापुढे मी नैवेद्य ठेवण्याचा प्रयत्न करते. आणि चुलीत जर शक्य झालं तर चुलीत नैवेद्य टाकतो. कारण असं म्हटलं जातं की आपले पितृ फक्त वासाचे भुकेले असतात. त्यामुळे जेव्हा आपण तो चुलीत टाकतो आणि त्यावरती तूप टाकतो त्यावेळेस तो वास त्यांच्यापर्यंत पोचतो असं म्हणतात. त्यामुळे जेव्हापासून माझ्याकडे चूल आहे तेव्हापासून मी या गोष्टी आवर्जून करण्याचा प्रयत्न करते. तर ते पिळून रस करण्यापेक्षा साल काढून रस करण्यात बरं पडतं, मला सोपं वाटतं. त्यानंतर म्हटलं पुरणपोळी मी कशी बनवतं ते शेअर करावं. तर ह्या छोट्या पुरणपोळ्या मी देवाच्या नैवेद्यासाठी बनवते आहे. आणि मी याच पद्धतीने करून घेते. पोळी फुटत नाही, फाटत नाही, तुटत नाही. तर बघू शकता ह्या छोट्या छोट्या पुरणपोळ्या मी देवाच्या नैवेद्यासाठी बनवते आहे. दोन पाती करते, त्यात पुरण टाकते आणि मग लाटते, म्हणजे पोळी कुठूनही फाटत नाही. जे गोल मोदकासारखे जे करतात ना, तर तशी पुरणपोळी माझी फाटते. बघू शकता अगदी मस्त टम्म अशी फुगली होती पुरणपोळी. तर मी याच पद्धतीने करत असते रेग्युलर. कारण ते मोदकासारखी केल्यावरती माझं पुरणाची पोळी इकडून तिकडून कुठून तरी फाटते. आणि या पद्धतीने केली तर व्यवस्थित राहते. त्यामुळे आता बघू शकाल तुम्ही की पोळी कशी फुगते ते. खरं तर पोळी मऊ आली पाहिजे. त्यानंतर आमच्याकडे असं म्हटलं जातं की पुरण भरपूर प्रमाणात असेल तर पोळी मऊ येतेच. त्यामुळे मग भरताना मी पुरण भरपूर भरते. आणि नुसतं छोटं छोटं पुरण भरायचं आणि साध्या पोळ्यांसारख्या पोळ्या करून ठेवायच्या हे नाही आवडत मला शक्यतोवर. बघू शकताय मस्त अशा टम्म पोळ्या फुगतात. आणि वाफसुद्धा त्याच्यातून कशी बाहेर येते बघू शकत असाल तुम्ही. त्यानंतर नैवेद्याच्या पोळ्या करून झाल्यानंतर मग मी आपल्या जेवणासाठी पोळ्या वेगळ्या करून घेतल्या पटापट. बघू शकताय मोठ्या मोठ्या पुरणाच्या पोळ्या मी करून घेतल्या. मग खरं तर आमच्याकडे खापराचे मांडे केले जातात. खापराच्या मांड्यांचा व्हिडिओ स्पेशली चॅनलवरती आहे. तर तशा पोळ्या केल्या जातात आणि ह्या पोळ्या खूप जास्ती प्रमाणात करत नाहीत आमच्याकडे. पण मग इथे नाविलाज आहे, इथे नाही काही करू शकत. बघू शकता तुम्ही भरपूर प्रमाणात मी पुरण भरून घेतलंय. आणि पटापट लाटून घेते. मी चपातीसुद्धा पलटून नाही लाटत, एकाच साईडने लाटते मी, फक्त काठच लाटते पोळीचे. तुम्ही कोणत्या पद्धतीने पोळी बनवतात हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कारण बऱ्याच ठिकाणी बऱ्याच पद्धती आहेत. जसं की कोल्हापूर साईडला तेलामध्ये हे पोळी लाटली जाते. तेलाची पुरणाची पोळी असते त्यांची, पीठ लावून वगैरे नाही केली जात. काही ठिकाणी मोदक जसा बनवतात तसं करून केली जाते. बघू शकता या पद्धतीने माझ्या मस्त अशा पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत. तर आत्ता वेळ झालेली आहे देवाला नैवेद्य देण्याची आणि चूल पेटवून त्यात घास टाकण्याची. तर इथे शिवमचे बाबा ते सगळं करून घेत होते. इथे मस्तपैकी मी नैवेद्य वगैरे त्यांना तयार करून दिलेले होते सगळे. तर ते ठेवून पाणी फिरवून हळदी कुंकू लावून आणि मग हे करायचं होतं. तर मी जसं की तुम्हाला आधी सांगितलं की आमच्याकडे पोळीची घडी करून पोळी खरं तर मातीच्या घागरी ठेवल्या जातात, पण माझ्याकडे तांब्याची आहे तेव्हापासून मी मातीच्या घागरी आणत नाही, कारण त्यांचा फारसा वापरही होत नाही. तर अशी पोळीची घडी करून त्यावरती आंबा ठेवतात. त्यानंतर मी इथे मस्त अशी चूल पेटवून घेतलेली होती. छान मस्त जाळा झालेला होता आणि आहार पडायची वाट बघत होती मी. तर ते झाल्यानंतर शिवमच्या बाबांनी यात घास टाकून घेतला.
आणि वरून तूप टाकल्यानंतर होतं ते बरोबर. त्यानंतर आमच्याकडे पित्तर बसवायची प्रथा आहे. माझे सासरे वारलेले आहेत त्यामुळे घरात पित्तर बसवावे लागतात. तर शिवमच्या बाबांना मी पित्तर म्हणून बसवलेलं होतं. उपवास धरायचा असतो सकाळपासून. ताटाची पूजा करून जे जेवणासाठी बसलेले आहेत त्यांची सुद्धा पूजा केली जाते. त्यानंतर ताटातला घास बाजूला काढून ठेवला जातो. शिवम सुद्धा मस्त एन्जॉय करतो बरं का, असं काही असेल तर, आणि छान बसतो सुद्धा. पुढे शिवमच्या पप्पांचा रिव्ह्यू बघू. आज आमच्या इथं अक्षय तृतीयेनिमित्त माझ्या मिसेसने पुरणपोळीचं जेवण बनवलं आणि छान पद्धतीने बनवलं आणि शिवम पण आवडीने खातोय. कसं आहे, छान आहे ना? छान आहे. आंबा. शिवम जेवण कसं आहे? छान आहे. आंबा आहे जेवायला. आंबा नाहीये, आंब्याचा रस. रस रस. तर या साध्या सिंपल पद्धतीने आमच्याकडे अक्षय तृतीया सेलिब्रेट केली जाते. तर तुमच्याकडे कशी करतात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आवर्जून कळवा मला. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन, नवीन गोष्टीसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या. आणि इथे देवाचा आशीर्वाद मिळाल्यासारखा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.